महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या नावानं शेतकऱ्याला फोन करून त्याची आर्थिक फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आलाय। शेतकरी जगन्नाथ जयाजी शेळके यांनी थेट बावनकुळे यांच्याशी संपर्क साधल्यानंतर हा संपूर्ण प्रकार समोर आला। या प्रकरणी छत्रपती संभाजीनगर इथल्या पुंडलिक नगर पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा देखील दाखल करण्यात आला। जगन्नाथ शेळके यांनी माहिती दिली की पळशी शिवारामध्ये गट क्रमांक 362 मध्ये त्यांची शेती आहे। शेजारील शेतकऱ्यानं रस्ता अडवल्यानं गेल्या 6 महिन्यांपासून त्यांची 4 एकरची जमीन पडीक आहे। त्यामुळे त्यांना तहसील कार्यालयात तक्रार केली होती। 14 ऑगस्ट रोजी संध्याकाळी 6 वाजता शेळके यांच्या मोबाईलवर एका व्यक्तीनं कॉल करून मी महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचा स्वीक सहाय्यक सूरज निकम मुंबईहून बोलतोय असं सांगितलं। तुमचं प्रकरण मंत्र्यांपर्यंत पोहोचलंय। रस्ता मिळवण्यासाठी पोलीस प्रोटेक्शनची गरज आहे, त्यासाठी चलन भरावे लागेल। त्यांच्या या बोलण्यावर विश्वास ठेवून शेळके यांनी स्कॅनरद्वारे 3000 रुपये पाठवले। त्यानंतर 16 ऑगस्ट रोजी पुन्हा कॉल करून तुमचं काल तहसीलदारांशी बोलून सेट केलंय, मात्र रस्त्यात मुरुम टाकण्यासाठी आणखी 4000 रुपये द्यावे लागतील अशी मागणी करण्यात आली। यावेळी शेळके यांना संशय आला। त्यांनी गुगलवर महसूल मंत्री बावनकुळे यांचा मोबाईल नंबर शोधून त्यांच्याशी संपर्क केला। मंत्र्यांचे खरे स्वीक सहाय्यक विशाल भुते यांनी कॉल घेतला आणि शेळके यांनी संपूर्ण प्रकरण सांगितल्यानंतर कॉल करणारा व्यक्ती हा फ्रॉड असल्याचं स्पष्ट झालं। तर या धक्कादायक प्रकरणानंतर जगन्नाथ शेळके यांनी पुंडलिक नगर पोलीस ठाण्यामध्ये धाव घेत तक्रार नोंदवली आहे।